हिंदू एकता दाखवत अक्कलकोट शहर 100% बंद यशस्वी। श्रीराम प्रतिष्ठापनेच्या दिवशी श्रीरामाच्या प्रतिमेची विटंबना केली, त्यावर थुंकले म्हणून जाब विचारायला गेले सोमशंकर किवडे या युवकावर हल्ला केला, परंतु हिंदूने सहिष्णुता ठेवून प्रकरण मिटवले। परत सोमशेखर किवडे या युवकावर मंगळवारी 30/1/2024 रोजी प्राणघातक हल्ला केला। त्याला दुकानातून एकट्याला बोलून घेऊन बाजूच्या गल्लीत जाऊन 15 जणांनी कोयता कुऱ्हाडीने हल्ला केला। तो कसाबसा जीव वाचवून तेथून निघून आला। दरवेळेस हे लोक हिंदूंवर अत्याचार करत आहेत, त्यासाठी हिंदूवर जिहादी लोकांकडून होणाऱ्या अत्याचार व प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी 1 फेब्रुवारी 2024 ला अक्कलकोट संपूर्णपणे बंद ठेवून हिंदूने एकजूट दाखवली आहे। जय श्रीराम। अक्कलकोटमध्ये जिहादीने हिंदूंवर हल्ला केला होता। श्रीराम प्रतिष्ठान दिवशी आपल्या एका हिंदू युवकाला त्याने मारहाण केली होती। त्याचं कारण काय तर त्याने श्रीरामाच्या प्रतिमेवर थुंकलं होतं। त्याचा जाब विचारण्यासाठी गेला असता त्या दिवशी त्याला मारहाण केली। परत परवा दिवशी त्याला गल्लीत बोळात नेऊन, दुकानात बसलेले असताना गल्ली बोळात नेऊन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या डोक्याला जबर मारायला लागली आहे, कानाला मारायला लागली आहे आणि तो शिविरमध्ये मृत्यूला झुंज देत आहे। तर त्याचा निषेध म्हणून सर्व हिंदूंनी अक्कलकोट शहर सकल हिंदू समाजाकडून बंद ठेवलं होतं। त्याला प्रतिसाद म्हणून आज अक्कलकोट शहर संपूर्णपणे बंद आहे आणि आमची हिंदू एकता दाखवलेली आहे। आज आम्ही घोषणा केली होती, एक पीडित बंधू त्याला साथीला लाखो हिंदू, त्या घोषणेने आम्ही आज चालवत आहोत आणि कुठे जरी काय झालं तरी आम्ही आमच्या हिंदूंच्या पाठीमागं उभा राहू। एवढं सांगतो की संपूर्ण हिंदुस्थान जिहाद मुक्त करू। जय श्रीराम। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।